वा, एकदाची शिदोरी तयार झाली तर उद्या सुमीला घेऊन यायचंय. पुसा पुसा एकदम चकचकीत पुसा. हा तुम्ही मॅडम येणार आहे त्या ह्याच्यातनं. अशी चकाकली पाहिजे गाडी. अजिबात डाग राहिला नाही पाहिजे. हे काय रे, ठेव कसला डाग आहे? नीट पुसायचं कळत नाही कर तुम्हाला? कुठे हे काय हो? मला दिसेना, तुला कुठनं दिसतोय? हे काय हो एवढा मोठा काळा डाग आहे का? तू दिसतोय त्याच्यात, एवढी चकाचक केलीये मी. खरंच की माझ्यात प्रतिबिंब दिसतंय. सॉरी सॉरी, पण चकचकीत केली बरं का. दुल पलन कशी आहे जगू? शिदोरी कशी आहे? मी स्वतः रात्री बनवली माहिती आहे का? काय मी ते लिहे मग मी काय झोपा काढायला आलो तू? नाही म्हणजे आम्ही थटल्यांनी मिळून ते लिहे. ए अरे बाबा, झाली का सगळी तयारी? सुनबाईंना आणायला जायचंय. होय मामासाहेब, सगळी तयारी मी स्वतः उभं राहून करून घेतली माहिती आहे. क्या बाबे, शाबास. माझा पट्ट्याच रे तू. जबाबदार माणूस, तुला उगाच नाही म्हणत मी. हे काय? ती दुली. कसली दोरी? ती दुली तिजोरी? नाही ती दुली. मामासाहेब शिदोरी कानावला येते ह्याच्यात. हे कुठं आणलंय? आणली नाही ती काय, आम्ही रात्री सगळ्यांनी मिळून बनवली ती. तिकडे जाताना न्यायची असती ती ना. हा मामा साहेब, ती वा तुमच्या तुबा हाताने. कुठल्या हाताने? तुबा कुठलं थुब? तुबा हाताने. अच्छा, शुभ हाताने. हा आगाऊपणा, हा शहाणपणा करायला सांगितलं होतं कोणी? कुणाला विचारून केलं हे? अजिबात चालणार नाही. ताई मॅडमला किंवा मला परवानगी विचारली होती? नाही, पण रिवाज म्हणून न्यायला लागतंय. अहो बबन, हे असले रिवाज ताई मॅडमला आवडत नाही. तुला माहितीये ना, बाजूला ठेवून ते. होय मामा साहेब, न्याय लागतंय. असं कसं न्यायला लागतंय? मी सांगतो ना, बाजूला ठेवा. अहो नाही मामासाहेब. मामासाहेब रातभर जागून आम्ही सगळं तयार केलंय. कुणाला विचारून केलं होतं? कमल साहेबांनी सांगितलंय. समर नको त्या गोष्टीत फार लक्ष घालायला लागलाय. असू दे, बाजूला ठेवा ते. अहो नाही मामासाहेब, न्याय लागतंय. अरे असं कसं नाही लागतंय? बाजूला. ताल्या तुमच्या तुबा हाताने ठेवली मामा साहेब. ताई मॅडम येतात, त्यांना या शिदोरी बद्दल काही कळता कामा नाही, तर सोडून काढतील आपल्या सगळ्यांना. गप्पा. हे काय? बाजूला उचलून ठेवा ते. झाली का सगळी तयारी? हो, मी उभारून सगळी तयारी करून घेतली आहे. चल समर, निघ आता, सुनबाईंना घेऊन ये. हो. बबन चल. जगू दादा, चावी देता. थँक्यू. मला खूप वाईट वाटते ग. नाईलाजानी तुला त्या खानावळवालीला सून म्हणून स्वीकारावं लागतंय. आत ये, मला तुझ्याशी बोलायचंय. ताई काय काम आहे? बोल ना. नरसू, तुझ्या बायकोला बोला. का, काही चुकलंय का तिचं? अरे बोलाव, मला महत्वाचं काम सांगायचंय. बर. शालू, शालन. काय हो, कशाला हा का मारताय? हे बघा, दोघं बाजारात जा आणि चांगल्या साड्या घेऊन या. अगं बाई, मी म्हणणारच होते मला 4 साड्या घ्यायच्यात म्हणून. तुमच्यासाठी नाही, आमच्या सुनेसाठी. असल्या साड्या नेसते, 4 चौघात इज्जत घालवते पार. हे बघा, मंत्री पाटलांच्या घरात शोभतील अशा साड्या घेऊन या, आणि ते सुद्धा ती यायच्या आत. हो ताई, हे असे गेलो आणि असे आलो. पण किती साड्या आणायच्या? वापरायला लागतील तेवढ्या. अच्छा, म्हणजे मंत्री पाटलांची सून आहे म्हटलं 10 तरी साड्या पाहिजेत ना. आणि शिवाय तिथे गेल्यावर मग आणखीन चांगल्या काही आवडल्या तर त्याही घेतो. म्हणजे 12 साड्या आणतो ताई. त्याला फक्त 80-90 हजार रुपये लागते.
नरसिंगराव एवढे? हा अहो काय भाऊजी, मंत्री पाटलांची सून आहे म्हणल्यावर अशा किरकोळ साड्या कशा घेऊन चालतील ना. हा, आणि आम्ही काय मधल्यामध्ये पैसे नाही खाणार. असं कोणी म्हणालंय का? उगाचच काहीतरी बोलू नका. नरसू, हा? वरती ये, मी तुला पैसे देते. हो चालेल. नमस्कार जावई बापू, नमस्कार. या 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 लावतो चल. या. ए सुरेश, अरे जावई बापू आलं बर का. अरे पाणी आणि पाणी. हा नमस्कार. नमस्कार. बस. बसा जावाय बापू. काय बायको शिवाय कर्मना वाटत लगेच 2 दिवसात न्यायला आला. नाही मम्मा म्हणली घेऊन ये म्हणून लगेच आलो घ्यायला. हे बरं आहे तुमचं. आता मम्मावर नाव का? बायको शिवाय करमत नाही, सरळ सांगा की. लगेच झाली का सुरुवात तुमची? सुमे, एवढ्या लवकर जायची घाई झाली होय का तुला? कटाळीस होय माहेराला? आता मी काय सांगू, तात्या म्हणतील तसं. हे बरं आहे तुझं. बाकी टायमाला मी म्हणाल ते खरं, आणि आता तात्यावर नाव ढकलायला लागलीस होय? तुझ्याच मनात जायचं आहे ते सांग की. असं काय नाही, मी तात्या संकट आयुष्यभर राहायला तयार आहे. मग सुरेश भाऊ, जाऊ नका म्हणाव सुमीला. थांबशील का ग मग सुमे? पण परत येईलच की काही दिवसांनी. हा, आता तुम्ही येऊ दिलं तर ना. हा सुमे, राग मग अजून काय दिवस. नाही नाही, आता शिदुरी आणले म्हणल्यावर जायला लागणारच की आता. अरे आता सुमीच्या मनात नाही जायचं, आणि तू कशाला बळबळ घालवायला लागलायच रे? हा ऐकलाय? नाही नाही, सुमीच्या मनात हाय जायचं. हाय की नाही ग सुमी? ए जा ग सुमे. ए बायांनो, करू दे माझ्या पोरीला संसार. बरं आता निघायचं का? घरी वाट पाहत असतील सगळे. बघा बघा किती घाई झाली, बायकोला घेऊन जायची. ए चला आता ओटी भरा. आता पाठवणीला राहायचं, उगाच पोरांची टिंगल करत बसलाय. अरे हरी भाऊ, हा सुमीची ती बॅग भर ना, हा हा. आणि शिदुरी ठेवा त्याच्यावर. बरं भरतो. हा, हा. या. पायलट, तुला खाऊ वाटत म्हणून तात्यानी शेंगदाण्याच्या पोळ्यांची शिदोरी केल्या. अरे वा, थँक्यू तात्या. सुमे चल ये पुढे बघू. हा. सुमे, आता परत जाताना मंगळसूत्र सुलट करून जायचं बर का. हम्म. अखंड सौभाग्यवती सखी राहा. चांगलं राहा, सुखाचा संसार करा.
अगं माझ्या कशा साहेब माझ्या नग चल चल चला आता हा? तात्या तात्या काळजी घ्या बघा. हा माझं सोड ग सुमे, तू तुझीच काळजी घ्या मला. साहेब तुम्ही बसा, मी गाडी घेतो. अरे तू रे कुठं बाबा ना? अहो माझी गाडी बंगल्यावरच आहे ना, आणि आता दुट्टीचं पण टाइम झालंय म्हणून. तात्या अरे तात्या तात्यांवर ध्यान ठेवा काय. होय हा? तात्या काळजी घ्या तुमची आणि मला फोन करा. हो करणार ग बाई माझी तुला फोन मी. येऊ का? हो आई एकदम चांगल्या चांगल्या साड्या निवडून आणल्या तर म्हणजे अगदी तुझ्या सुनेला शोभतील अशा. पण सोनाने नेसल्या तर नाहीतर म्हणायची आमच्या तात्यांनी आणलेल्या साड्याच भारी आहेत. ती या घरची सून आहे, तिला इथल्यासारखंच राहावं लागेल. पण मी काय म्हणतो अनुराधा, हेच तू जर तिला समजावून सांगितलं ना तर समजेल लगेच. समजवायला ती काही लहान नाहीये. तशी लहानच आहे ती, आणि आपला समर पण. हे बघा, तिला काय समजवायचं आणि काय समजवायचं नाही ते मला चांगलं माहिती. ती आली की तिला ह्या साड्या नेसायला लावायच्या. आणि काय हो, तुम्ही तिला शिकवताय ना कसं वागायचं, कसं बोलायचं ते. हा हा ताई मॅडम, आता आली ना ती की परत शिकवायला सुरू करते. नमस्कार स्नेह मॅडम. आओ भरत दादा, सुमी मॅडम नाही, सुमी सुमी म्हणायचं मला. अहो असं कसं सुमी मॅडम, डायरेक्ट कसं म्हणणार कसं. बर चला आपण जाऊया. चल. आओ नाही नाही, आपलं वजा आपणच उचलायचं असते. चला. पायलट अरे धरू लाग की जरा. अहो मॅडम द्या की इकडं. आओ नाही नाही पायलट, आपलं ओझं आपणच उचलायचं असतं. मग आपण काही वेगळं आहे का? धर दे चला. दे. अरे नाही नाही दे ग. दे. चल, आपलं ओझं आपणच उचलायचं असतं. चला. चल तसं. समर लवकर आलीस. तुमच्या भाच्याला कर्म ना माझ्याशिवाय. मग काय करणार. बर हे बघ, या साड्या आणल्यात तुझ्यासाठी. आवडतात का बघ तुला. अहो कशाला आणल्या, तात्याने दिलेल्या आहेत की. हे बघ, हो, पण तू जशी तात्यांची आहेस तशी आता आमची पण आहेस ना. मग आम्हाला पण कौतुक करू दे की तुझं.
बघ बघ आवडतात का तुला? मामनजी चांगल्या मनानं आणल्यात म्हटल्यावर सुमीच्या आवडी निवडीचा सवालच नाही. होय ना, चल मग नेसून बघूया, चल पटकन. आता लगेच? हा, आता तू मंत्री पाटलांची सून म्हणून कशी दिसते ते बघायला नको का? चल चल नेसूया पटकन. चालतंय. बघ कुठली आवडते तुला. ही असू दे. हा चल. हे काय? शिदुरी आहे ही. म्हणजे माहेरासनं सासरला येते ती का नाही तवा घेऊन येते ती. शेंगदाण्याच्या पोळ्या येते त्याच्यात. पण हे असलं आमच्या घरात कोणी खात नाही, तुला माहितीये ना? नाही, साहेबासनी लय खाऊ वाटते. हो मम्मा. अरे तू टेस्ट तर करून बघ ना. अरे समोर तू एकटा किती खाणार आहेस? जाताना परत घेऊन जा. नाही नाही आहो, ते एकट्या नसते त्या खायच्या, गावात वाटायच्या असते त्या शिदुरी म्हणून. तू जरा जास्ती नाही का बोलायला लागलास? हा नरसू, हा सांगतो ना बबन, काम झालं ना तुझं, मग बाहेर जाऊन थांबायचं. नाही नाहीतर निघालास तरी चालेल. आणि लक्षात ठेव, ताई मॅडम पुढे ह्याच्या पुढे बोललास तर कायमचं निघावं लागेल. एक मिनिट. आणि परत जर हे असे मळके पाय घेऊन आलास तर याद राख, या घरातली शिस्त विसरलास वाटतं काय? नरसू, काही गरज नाही आपल्याला त्याची दोरीची, परत पाठवून दे. बरं जितू, ते परत घेऊन जा. इथे या पोळ्या कोणी खात बसणार नाही घरामध्ये. हा आणखीन एक, गावात वाटू बिटू नका बरं का, नाही तर मंत्री पाटलांची इज्जत जायची. मम्मा अगं पण यात अपमान कसला? अरे नाही समर, अन्न वाया जाऊ नये ना म्हणून म्हणत होते मी. आपल्यात कोण वाटत बसणार आहे हे असलं? भरत उचलते. सासूबाई बघा, शोभती ना मंत्री पाटलांची सून. पायलट कशी दिसते? एकदम मस्त. मामांजी छानच दिसतेस तू. माणसाचं मन चांगलं असलं की सगळं चांगलंच दिसतं बघा त्याला. द्या पायलट, चला आपण गावात शिदोरी वाटून येऊया. समर, काही गरज नाहीये वाटायची. सासूबाई अहो असं कसं, लोक काय म्हणणार? मोऱ्यांनी लेकीला बिना शिदुरीचं पाठवलं आणि माझ्या तात्यांचा असा अपमान झालेला चालणार नाही मला. अगं हो, पण मंत्री पाटलांचा अपमान होईल त्याचं काय? म्हणजे मंत्री पाटलांची सुनबाई ही अशी शिदोरी वाटणार? मामासाहेब, मंत्री पाटलांच्या मानाची एवढीच काळजी असेल तर घ्या आणि वाटून या. मी जमत नसेल तर तसं सांगा, मी आणि पायलट जाऊन वाटून येतो. पण शिदोरी वाटलीच पाहिजे. सासूबाई आता तुम्हीच सांगा, नाही तर मी आणि पायलट जाऊन येतो. नरसू वाट. मी ताई घ्या आणि वाटून या. हा